कृष्णा व कोयना नदीच्या पाणी पातळीत सध्या वाढ झालेली दिसते. मात्र आज 5 जुलै कराड व परिसराला रेड अलर्ट जरी दिला असला तरी महत्त्वाचं म्हणजे आजची अपडेट अशी आहे की कोयना धरणात सध्या 22.90 इतका टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. आणि महत्त्वाची म्हणजे काय, तर 38,000 क्युसेक्स पाण्याचा आवक ही सध्या कोयना धरणात होती. ही महत्त्वाची अपडेट आहे. सध्या कराडमध्ये मी प्रीती संगमावरच्या या परिसरामध्ये उभा आहे. पाठीमागं कृष्णा आणि कोयना कोयना ही नदी आहे. आणि या विशेषतः मी सांगू इच्छितो कोयना जी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ ही खूप महत्त्वाची आणि आशादायक गोष्ट आहे. कारण ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ते खरं तर आता सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि सध्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा होता. मात्र आजची अपडेट आणि येत्या 3 ते 4 दिवसात खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये जो कोयना धरण पाणलोट क्षेत्र आहे, या परिसरामध्ये याचबरोबर जे इतर धरणं आहेत, ती जवळ-जवळ बऱ्यापैकी निम्म्यापर्यंत टप्प्यापर्यंत आलेली आहेत, कोयना धरण सोडून. म्हणजे कोयना आता समजा आज 23 टीएमसी पर्यंत आज साधारणतः आज टप्पा पूर्ण करेल. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, अल निनोचा जो प्रभाव होता, जी भीती होती, ती सध्या कमी झालेली दिसते. आणि असाच साधारणतः 4 ते 5 दिवस या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. यामुळं भात लागणीला, याचबरोबर पेरणीला सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वाव मिळेल. आणि शेतकरी सुद्धा सध्या आनंदित आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, की मोठ्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तो सुद्धा सध्या सुटणार आहे. मात्र जुलै संपूर्ण महिना जो आहे, तो जून महिन्यामध्ये जो पाऊस झाला नाही, ते सगळं भरून काढेल, असं साधारणतः अंदाज व्यक्त केला जातोय. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.